गाडी घेऊन आली तर बाई यांनी. गणपती सोडायची तयारी म्हणल्यावर आता शेवटी तिकडं जायलाच ठरलीत बघ. गणपती तलावावर काय जायचं नाही यांना, तिकडंच नेली बघा आम्ही शेवटी तिकडंच यायला. आता मोदकाची तयारी तर झाली. मोदकाची झाली, सगळं झालं. पॉज करायचं मोबाईल ते अर्धेच करताना. तिथं बी गर्दी असतेच की संध्याकाळपर्यंत लोक येत असत ना. असते की असतात की विसर्जन करणारे लोक. बघा आता आपण आरती करून घ्यायची का राहू दे नंतरच करूया. डायरेक्ट घ्यायचं नसतं. 3:30 करूया काय. बघ टायमिंग कसं चाललंय कळ ना बघ. 3 वाजले आता. 3 ला 10 मिनिटं कमी आहेत. कढई तिकडे ठेव. आवरायला पाहिजे आपल्याला. त्याची स्टेपनिंगचं मशीन आहे ते खरं खरंच काय बघ केस किती फुलं तोंडाला आणायला सगळं तयारी करून झालं. म्हणून मी निम्मो परवाची फुलं की नाही आणि तलावामध्ये सोडायला गेली बघ गौरीच्या तेव्हा मी दिलं घेतले निम्मो आणि फुलली बघ ती कॅरीवर फुलांनी. तिथं ते हे ठेवलेलं असतात कुंड मोठं त्यात टाकायला लागते तिथं. ते देवापासून दोन्ही नारळ फोडायचं आपण आहे की नाही का मंदिरात अर्पण करायचं. ते मंदिरात ठेवूया की कळशातलं जे आहे बघ ते कळशातच ठेवूया तिथं आधावरचं मंदिरात. आणि ते हे नारळ आहे देवळात होय ठेवलं तर चालते की तिथं बाहेर नेऊन टाकण्यापेक्षा. कुठे देवळात नाहीतर आपणच त्याचं काहीतरी करून प्रसाद करून देवळात नेऊन वाटूया की त्यापेक्षा. कधीच प्रसाद करूया की मग तिथे बसलेले लोक असतात वाटायचं. प्रसाद करून इथं मारुती देवळात नेऊन वाटले तरी चालते. किंवा गणपती आता 10 तारखेला आहे बघ संकष्टी आहे बघ 10 तारखेला. त्या दिवशी देवाला जायचं जाऊन वाटूया. मंदिरात आता 10 तारखेला आहे की संकष्टी मोदक करून घ्यायची त्याला करून वाटूया. आपण तसं कधीच वाटलो नाही. देवाला गेलोच नाही तर कधी वाटायचं. बरं आहे गाडी